नाणेफेक जिंकून मैदान घेतलंय. प्रत्युत्तर ताकद झालाय माळवाचीतील एक बलाढ्य खेळाडू ऑलराऊंडर म्हणून रोशन. 6 खेळाडूंसमोर 2-1-2-2 ची साखळी लावली गेली. निश्चितच मध्यंतरी बदल इथे होताना पाहिलं जातंय. थोडं प्रयत्न आता मात्र बघा खेळताना सुद्धा चेहरा हसरा पाहिजे. निश्चितच आपण समोरच्या संघासमोर काय ठेवतोय, काय जिंकतोय. मैदान जिंकलं जाईल परंतु आत्मविश्वास आणि दोस्ती याने जिंकली गेली पाहिजे. कारण का खेळ कबड्डीचा आहे. वाघजाईकडून एक नौका खेळाडू आपण पाहतोय. बलाढ्य संघ आहे वाघजाई साडवली. निश्चितच सुंदर पदार्थ 1-2-2-1 ची साखळी लावली गेली. परत एकदा शांत होताना पाहिला जातो आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप करताना प्रत्युत्तर दाखल माळवाशीकडून डबल 2 22 नंबर जर्सी परिधान केलाय नौका खेळाडू. निश्चितच 7 खेळाडूंसमोर 2-1-2-2 ची साखळी लावली गेली. डाव्या कोपऱ्यातून सुरुवात केली जाते. सुंदर पदार्थ पाहायला मिळतंय. निश्चितच एक आणि आपल्या मैदानामध्ये सुखरूप करताना पाहिला जातो. हाही सुद्धा नौका खेळाडू वाघजाई संघाचा एक जबरदस्त खेळाडू पातेवाडी वाघजाई साडवली. एक जबरदस्त संघ आणि त्याच पद्धतीनं तेवढा ताकदीचा आपण यादी दस्ती माळवाची रोशन आणि इकडे आहे तो पातेरी आपल्याला पाहायला मिळतो. परत एकदा शांत होताना आपल्या मैदानामध्ये सुखरूप करतो प्रत्युत्तर. आता मात्र बजर वाजला गेलाय. धोक्याची घंटा वाजली गेली. या खेळाडूला समोर जायचं खेळाडू बाद करावं लागेल किंवा स्वतः मारावं लागेल. निश्चितच एक सुंदर पदार्थ इथे पाहायला मिळते. साथी खेळाडूंना हलत्या ठेवण्याचं काम करतो. धनिक 2-2 ची साखळी लावली गेली. निश्चित एक सुंदर पदार्थ इथे पाहायला मिळते. उजव्या कोपऱ्यामध्ये करो या मरेची परिस्थिती असताना आता मात्र हाताने नात्याने गडी. निश्चितच एक सुंदर साखळी पकड खेळायची महत्वाकांक्षा अशीच आहे. एकजूट होऊन खेळला जाणारा खेळ म्हणजेच कबड्डी. समोरकडून सुद्धा बजर वाजला जातोय. आता मात्र 6 खेळाडू 2-2-2 ची साखळी लावली जाते. गोलवर जाऊन मारण्याचा आटोकाट प्रयत्न मारण्याचा दावा करतोय. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. निश्चितच एक सुंदर पदार्थ पाहायला मिळते. एक सुंदर पदार्थ गोलवर जाऊन मारण्याचा आटोकाट प्रयत्न मारण्याचा दावा करतोय आणि 2 गुणाची प्राप्ती करून आपल्या मैदानामध्ये यात्रा उत्सव या निमित्ताने स्पर्धा भरवली गेली. मकर संक्रांत म्हटलं की धामपूरची आठवण या 10 गावामध्ये येत असते आणि त्या निमित्तानं आपण क्रिकेट कबड्डी पाहिले जाणार आहे. मुलांना मुलांचं सहकार्य केलंय. महिलांचं सुद्धा रस्तिकेश वगैरे ही स्पर्धा ठेवली गेली. परत एकदा पंचांकडून इशारा येतोय. 20 नंबर जर्सी परिधान केला रोशन 1 मॅन आर्मी. मध्यंतरी हाताने गडी मारण्याचा आटोकाट प्रयत्न 2-1-2-2 ची साखळी लावली गेली. मध्यंतरी हाताने गडी मारण्याचा आटोकाट प्रयत्न. हॅलो ज्या ठिकाणी वरच्या साईडला जो आहे ते पुरुष उभे आहेत ना ते महिलांसाठी सहकार्य करायचं आहे. बघा काही महिलांना आवड असते आणि नेहमीच शेवटपर्यंत त्या बसत असतात. स्टेजच्या वरच्या बाजूला आपण जागा खाली करायची आहे. खालच्या बाजूला यायचं आहे. आपल्याला नम्रतेची विनंती असेल. वरच्या बाजूला महिलांसाठी राखीव जागा ठेवली गेली. आपण सहकार्य करायचं आहे. परत एकदा फर्स्ट ऑफ फर्स्ट ही माळवाशी एक जबरदस्त टुर्नामेंट पाहिले जाते. लाल मातीला मारणारे खेळ पाहिला जातोय. कबड्डी जबरदस्त अशी स्पर्धा आपल्याला पाहिजे. उद्यापासून आगाज होतोय क्रिकेटचा. संगमेश्वर तालुका हर संघ आपल्यामध्ये या सोमेश्वर क्रीडामध्ये दाखल होणार आहे. सज्ज होताना 20 नंबर जर्सी परिधान केला माळवाशी रोशन 1 मॅन आर्मी मानला जातो. 1-2-2 ची साखळी लावली जाते. निश्चितच सुंदर पदार्थ पाहायला मिळते. मात्र बोनसचा आणि पंचांकडून कोणताही इशारा नाही. एक जबरदस्त खेळ. परत एकदा 2-1-2 ची साखळी 2-2-1 ची साखळी. निश्चितच 4 कडे बोनस पाहिजे. नौका खेळाडू आहे बघितलंच नाही मी यांच्यामध्ये. टायगर वॉरियर्स आणि जाक माता कामणे आणि सज्ज व्हायचं आहे. वॉर्मअप करून घ्यायचं आहे. हा संपल्यानंतर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जाक माता कांबाने आणि टायगर वॉरियर्स 20 नंबर जर्सी परिधान केला. आता रोशन सज्ज होताना पाहिला जातोय. खोलवर जाऊन मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय. निश्चितच एक 60 खेळाडूंना मात्र एका गुणाची प्राप्ती करून राशीकडे गेले. परत एकदा बजर वाजला जातोय. निश्चितच एक नौका खेळाडू होणार खेळाडू बघा संधी दिली जाते.
आत्मविश्वास मोठा असला पाहिजे, कारण का आंतरराष्ट्रपर्यंत पोहोचायचं ही संधी देते. आता मात्र रोशन बैल पडल्यावरती कसला दोन्ही उठतोय. बाजू सांभाळताना आपल्याला पाहायला जातोय. एक तर ही आई झोली परत रेडिंग मध्ये निघून आणि गेलो. डिफेन्स मध्ये सुद्धा एका गुणाची आई तो प्राप्ती परत शिव्या पाहायला जाते. प्रत्युत्तरास नौका खेळाडू होणार खेळाडू वारंवार 2000 हेच आई काढेल व्हिडिओ. सालाने कबड्डीपट्टू बदलत असतात. हे काय युवा म्हणजे इकडे जायचं. खेळाडू मोठ्या प्रमाणामध्ये खेळत असतात. आपल्याकडे प्रो कबड्डी आहे. आपल्या संगमेश्वर चिपळूण तालुक्यामधून जवळजवळ बरेच खेळाडू प्रो कबड्डीमध्ये महाराष्ट्रामध्ये दाखल झाले. त्यांचं सुद्धा मी कुमार गट असेल, मुली असतील, त्यांचं सुद्धा मी या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. निश्चितच खेळामध्ये संधी मिळते, अभ्यास सुद्धा केला पाहिजे, पण त्या अभ्यासाव्यतिरिक्त क्रीडा म्हटलं की या मोठ्या प्रमाणामध्ये खेळ करून आपण शिखरापर्यंत पोहोचू शकत असतो. तर एक कप्तान आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमीच या खेळाडूंना आपल्या टीमला मोठ्या प्रमाणामध्ये एकजूट करून ठेवण्याचं काम असा खेळाडू आपल्याला पातळी पाहायला मिळतोय. परत एकदा आपल्या मैदानामध्ये परत त्यांना पाहिला जातो. प्रत्युत्तरात दाखल आता 20 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू. 2-1-2 ची साखळी लावली गेली, मग आहे, परंतु ताकद मात्र मोठ्या प्रमाणात, ताकद दिमागचा खेळ म्हणजेच कबड्डी लाल मातीतला मर्दानी खेळ पाहिला जातोय. खेळ कबड्डी हर वक्त का आलम बुरा नहीं होता मेरे यार, हर वक्त का आलम बुरा नहीं होता मेरे यारो, एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं होता मेरे यारो. खेळलं पाहिजे, खेळामध्ये खेळत राहिलं पाहिजे. आज हारलं उद्या जिंकू शकतो, आज जिंकलं उद्या हारू शकतो. खेळ महत्वाचा आहे, परंतु आजचा दिवस सुद्धा इतिहास लिहिण्यासाठी. आता मात्र परत एकदा बजर वाजला जातोय. 2 नंबर 22 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू. बजर वाजला गेला. एकतर समोरच्या संघातील एक खेळाडू किंवा निश्चितच एक सुंदर डिफेन्स म्हणावं लागेल, रेडर बाद होताना पाहायला जातोय. परत एकदा समोरून सुद्धा बजर वाढला जातोय. आता मात्र 5 खेळाडू बनवतो अपाय. 2-1-2 त्यांची साखळी लावली गेले. रोड जाऊन मांडण्याचा अटोकाट प्रयत्न केला जातोय. सुंदर पदारित्य पाहायला जातोय. निश्चितच कबड्डी म्हटलं की मनामध्ये रुतणारा खेळ आणि याच खेळाची सांगितलं एक सुंदर पंक्त पाहिली जाते आणि रेडर बाद होताना पाहिलं जाते. अशा तऱ्हेने मध्यंतर होत आहे. मध्यंतर पर्यंत गुणफलक असा आहे. माळवाशी 4 आणि वाघजाई साडोली सुद्धा 4. दोन्ही संघांना एक समतोल ठेवून आपला हा खेळ पार पाडताना आपल्याला पाहायला जातोय. दोन्ही संघाचं परत एकदा मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. यानंतरचा होणारा सामना आहे बंगाल जागमाता तामणे आणि टायगर. बंगाल बोललो म्हणजे टायगर आलाच. टायगर वॉरियर्स बंगाल बोलत होतो. बंगाल म्हणजे व्हाईट टायगर. जागमाता तामणे आणि टायगर वॉरियर्स. आपण वॉर्मअप करून घ्यायचं आहे. बांब वगैरे लावून घ्यायचं आहे. थंडीचा दिवस आहे, लावायला लवकर सुरुवात करा. मैदानामध्ये दाखल व्हायचं. परत एकदा वाघजाईकडून एक कर्णधार जवळजवळ कित्येक वर्ष या खेळाडूंना आपल्या संघाला एकजूट करून ठेवणारा असा खेळाडू पाहिला जातोय पाथेरे. प्रत्युत्तर दाखल. आता मात्र 2-2 ची साखळी लावली गेली. सुंदर पदार्थ पाहायला मिळते. निश्चित रोशन सज्ज होतोय आणि जवळ थांबाव 55 वाटतं ना टेक्निकल पॉईंट आहे आयुष्य आपला. काळ्या आवड झाला ना. काळ्या व्हिडिओ दिसतोय का तुला? काळ्या आवड झाला त्यांचं सगळं बाजार संपला. तोच मी नाही
बरोबर बघितली तू ना एवढा तू खाल्ला बेकार आहे अरे भाई हे व्हिडिओ पोस्ट होतात गप्पर हा व्हिडिओ पोस्ट होतात परवा मी लय भागात पडलाय थांब जरा. मग काय परत मी त्या रोशनबद्दल खूप काय काय बोललो आणि ती युट्यूबवरती व्हिडिओ तुला दाखवतो नंतर हड खूप केली चांगली एडिट नाही करत आले असंच मला टाकतात सांगायची नेहमी केलीस ती काले बी बोलतो धाव देवा बाबा आता एक पॉईंट दिला जातोय रेड स्टेप दिला जातोय आता मात्र परत एकदा रोशन आपल्याला पाहायला मिळतोय पद्धतीने अंतर्गत आपण समजून घ्यायचंय स्पर्धा आपली आहे खेळ आपला आहे निश्चितच खेळातून भांडण्यापेक्षा खेळातून आपण मोठं होऊया आणि तुम्ही दोन्ही संघ मातबर आहेत चांगले खेळाडू आहेत परत एकदा सज्ज होताना पाहिला जातोय व्हिडिओ मध्ये आहे सगळं साठी लावले गेले आता मात्र रोशन सज्ज होताना पाहिला जातोय निश्चितच खेळाला आनंद येणार एक अंतिम सामना म्हणजे एका गुणाची कमाई गुण माळवाशीकडे एक सुंदर खेळाडू परत एकदा आपल्याला बाहेर नौका खेळाडू एक सुंदर पद्धतीने पाहायला मिळते एक दोन दोन त्याची चांगली लावली गेली सॉरी साही खेळाडूंना अंतर ठेवण्याला पाहिला जातोय काय दिसतंय आणि परत एकदा शांत होताना पाहिला जातोय उभं राहून राहतो. आपल्या मैदानात स्वप्नील मैदाने आपण तटकडे जबरदस्त टुर्नामेंट पाहिली जाते एक दोनची संधी लावली जाते परिणाम बोनाचा अपाय रोशन सज्ज होताना आता मात्र पंचांचा निर्णय अगदी राहणार आहे निश्चितच 2 गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतताना पाहिजे सेकंड मालवाशी यांच्यामध्ये सर्व सहभागी होऊन या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये 2 स्पर्धा त्यानंतर महिलांचा कार्यक्रम सुद्धा त्यानंतर नमन नाटक मोठ्या प्रमाणामध्ये सोमेश्वर याची सेवा करताना आपल्याला पाहिलं जातंय मठ धामापूर बाबा असतील आणि त्यांचे सर्व माया असेल बरेच जण असे असतील ज्यांनी हा कार्यक्रम आपल्या खांद्यावरती घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये या पंचगृहमध्ये छाप सोडताना आपल्याला पाहिलं जातंय सामना संपायला शेवटची 4 मिनिटे अंतिम टप्प्यातला दुसऱ्या सत्रातील दुसरा सामना आपल्याला पाहतोय वाघजाई साडवली आणि माळवाशी यारी दोस्ती माळवाशी परत एकदा आता मात्र सुपर टॅकल ऑन आहे बलाढ्य रोशन आहे एक हाती 1 मॅन आर्मी मानला जातो एक सुंदर खेळाडू शांत खेळाडू दोन्ही संघ मातब्बर आहे दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत समंजसपणाचे सुद्धा आपल्याला या दोन्ही संघाकडून खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आता मात्र बजर वाढला गेला छोटासा खेळाडू काय करतो ते पाहिलं जाणार आहे निश्चितच एक धारदार चढाई पाहिली जाते लाल मातीतला मैदानी खेळ पाहिला जातोय खेळ कबड्डी एक दोन ची साखळी लावली जाते सुंदर बदल इथे पाहिलं जात आहे हाताने गडी मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय निश्चितच एक सुपर डुपर रेडिंग निश्चित आता मात्र सुंदर सांघिक पकड आणि बाद होते परत एकदा रोशन सज्ज होताना याला जर पकडलं तर निश्चितच आपल्याकडे सामना झुकू शकतो सामना संपायला शेवटची 3 मिनिटे एक जबरदस्त टुर्नामेंट जबरदस्त आणि आपला सुद्धा बरेच जण असे आहेत ज्यांची नावं घ्यायची राहिले गेलेत परंतु एक सांगू शकतो मी बाबांचं म्हणजे ते एक थोर आहेत कुठल्याही कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतात आणि युवा पिढीला घेऊन सुद्धा चालणारे असे आहेत परंतु ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं असेल म्हणजे ताकदीने म्हणा श्रमाने म्हणा किंवा देणगी रूपाने म्हणा त्यांचं सुद्धा मी मंडळाच्या वतीनं अधिक स्वागत करतो परत एकदा बजर वाढला गेला याला पकडलं पाहिजे ज्याने गावाकरण निश्चितच ताकदीपेक्षा युक्ती महत्वाचे याला पकडलं तर सामना जिंकू शकतो निश्चितच रोशन सज्ज होताना आता मात्र परंतु रोशन सज्ज आहे एक जबरदस्त कष्टाळू पोरगा आहे निश्चितच सेकंड ऑफ सेकंड काही मिनिटाचा खेळ शिल्लक असताना 38 सामना संपायला शेवटची 2 मिनिटे जबरदस्त आडेबडी युवा खेळाडू आहे होणार खेळाडू पाहायला मिळतोय 7 खेळण्यासमोर माळे आता मात्र परत एकदा डिफेन्स मात्र जोरदार आहे माळवाशीचा
आणि सुंदर पकड म्हणावी लागेल. आता मात्र निश्चित थोडस पारड जड होताना मागवाशीचं पाहिलं जातंय. जबरदस्त खेळ म्हणावा लागेल. वाघजाई साडोली संघ बलाढ्य आहे. कित्येक टुर्नामेंट मध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावणार असा वाघजाई साडोली. तत्पूर्वी पुढचा सुद्धा संघ माळवाशी सुद्धा त्याच पद्धतीनं या टुर्नामेंट मध्ये मोठ्या प्रमाणात. यानंतरचा होणारा सामना बंगाल टायगर म्हणजे जागपातात तामणे आणि टायगर वॉरियर्स. टायगर नाव मोठं आहे. सामना संपायला शेवटचं 1 मिनिट. निश्चितच परत एकदा सज्ज होताना पाहायला जातोय. खोलवर जाऊन मांडण्याचा अटोकाट प्रयत्न केला जातो. निश्चितच एक 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 दोन दोन त्यांची साखळी लावली गेली. आता मात्र एक नंबर. आणि एका गुणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परत नवगा खेळाडू एक सज्ज वाघजाईकडून आपल्याला पाहायला मिळणार. येणाऱ्या कालावधीमध्ये एक सुंदर खेळाडू आपल्याला तयार होताना पाहिले जात आहेत. युवा पिढीला प्राधान्य देताना आपण पाहिलं जात आहे. परत एकदा सज्ज होताना खोलवर जाऊन मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला जातोय. जबरदस्त चढाई म्हणावी लागेल. लाल मातीतला मर्दानी खेळ कबड्डी. 22 नंबर हाही एक नौका खेळाडू आहे. याडी दस्ती मालवाशी संघाकडून. अशा तऱ्हेने